This video is sponsored by RO Empire Private Limited. नमस्कार। ब्रेक के बाद मैं अश्विनी फिर से एक बार आपके साथ जुड़ी हूँ। जैसे हम बात कर रहे हैं आज सिकल सेल के बारे में, 19 तारीख को सिकल सेल दिन आज मनाया जा रहा है। इसी बीमारी के बारे में बात करने के लिए हमारे साथ खुद जो कि सिकल सेल की पेशेंट रही है रूपल उराडे चंद्रपुर से हमारे साथ हमारे स्टूडियो में जुड़ी है। रूपल, फिर से एक बार आपका स्वागत है। आपने तो इससे पहले हमारे साथ आपकी जर्नी शेयर की है। अब आप, जैसे आपने कहा कि आप एनजीओ के साथ जुड़े हैं, आप देश भर में काम करिए। आपके एनजीओ के बारे में पूरी आपकी जर्नी क्या है, कैसे आप जुड़े हो एनजीओ से, ये हमारे दर्शकों को बताइए। सबसे पहले तो मेरी जो स्टार्टिंग थी 2010 में लेट पद्मश्री संपत रामटेके सर, उनसे मेरी मुलाकात हुई। जब उनसे मेरी मुलाकात हुई तब उन्होंने मुझे बताया कि किस तरह एक सिकल सेल रुग्ण को अपनी लाइफ को जीना चाहिए। फिर उन्होंने मुझे काफ़ी मोटिवेट किया कि चंद्रपुर में भी सिकल सेल अवेयरनेस के प्रोजेक्ट तुमने शुरू करना चाहिए, तुम ही से स्टार्ट। तो मेरे 12 वर्ष से मैंने अपने इस एनजीओ को शुरू किया। उसमें मैंने काफ़ी लोगों को मोटिवेट किया, काउंसलिंग किया कि वो अपने लाइफ को किस तरह अच्छी तरीके से जी सकते हैं। उसके बाद रिसेंटली मैंने सिकल सेल एंड थैलेसीमिया सोसाइटी ऑफ चंद्रपुर इसको रजिस्टर्ड करवाया, और इसके ये जो सोसाइटी है वो समाज में जागरूकता करती है। और हमने तड़प नाम के एक शॉर्ट फिल्म यूट्यूब पे दर्शकों के लिए डाली है, ताकि कोई भी सिकल सेल इस शॉर्ट फिल्म को देख के कुछ प्रेरणा ले और उनके लाइफ को जीने की उनको एक प्रेरणा मिले। उसी के साथ हमने नेस्को, जो नेशनल अलायंस सिकल सेल ऑर्गेनाइजेशन है, उन्हीं के लिए उड़ान और 19 सपने करके एक जो सीरीज़ बनाई है, जिसमें हमने हर स्टेट से सिकल सेल पेशेंट्स के इंटरव्यूज़ ली, जिसके लिए मैंने उनके लिए भी काम किया। और काफ़ी वर्चुअल मीटिंग्स में हम एक साथ जब डॉक्टर्स लोगों के साथ मीटिंग करवाते हैं, उसमें काफ़ी पेशेंट्स आते हैं, तो ऑनलाइन वर्चुअल मीटिंग द्वारा पेशेंट्स को भी हम थोड़ा उसमें मोटिवेट, काउंसलिंग, मेडिकेशन किस तरह से होना चाहिए, ये घर बैठे हम उन्हें वर्चुअल मीटिंग द्वारा हम उन्हें घर बैठे ही एक मेडिकेशन दिलवाते हैं। रूपल, मुझे ये बताइए कि देश भर से लोग आपके साथ कैसे जुड़े और उनका रिस्पांस आपको कैसे मिला? जी, इस चीज़ के लिए मुझे जो डॉक्टर डोंगरे सर है, जिनकी सोसाइटी है, उन्होंने मुझे एक काम दिया था। 19 दिन 19 सपने के लिए मुझे अपॉइंट किया गया था, जिसके लिए मुझे वो स्टोरी देते थे और उनसे वो कवर अप करके उनके प्रॉब्लम्स को उनके साथ बात करके मुझे पता चलता था कि पेशेंट्स को क्या क्या प्रॉब्लम होती है। और मेरा ये टेलीकम्युनिकेशन के द्वारा हमने काफ़ी वीडियो कॉन्फ्रेंस द्वारा हम उनसे जुड़े, और उनके हमने काफ़ी जो भी प्रॉब्लम्स थे वो हमने दर्शकों तक या एक ऑडियंस तक, हमने जनता तक, समाज तक दिखाया गया है। उसमें जितना भी कुछ हम दिखा सकते थे, जितनी प्रॉब्लम्स वो अपने दैनंदिन लाइफ में फेस कर रहे हैं, हमने उसमें दिखाने की पूरी कोशिश की। उसी के साथ मैं जो तड़प शॉर्ट फिल्म की बात कर रही हूँ, उसमें एक सिकल सेल लड़के की लाइफ हमने जर्नी दिखाई है कि किस तरह से वो टैकल करता है। और हम गाँव में जाके भी रिसेंटली हमने काफ़ी जन जागरूकता करना स्टार्टअप कर दिया है। जी। रूपल, अगर आपके एनजीओ से अगर किसी को जुड़ना हो, जैसे आपने बताया आप गाइड भी करते हो, तो जी। वो कैसे जुड़ सकता है? मेरा एक वेब पेज है हमारे सोसाइटी का, www.sicklesellsocietychanda.com करके। उसमें अगर आप वॉलंटियर करके अगर जुड़ना चाहते हो तो आपको बस वेब पेज में जाके आप वहाँ पे जुड़ सकते हो, या फिर मेरा कॉन्टैक्ट इन्फॉर्मेशन है, तो आप साइट में जाके आप कांटेक्ट भी कर सकते हैं मुझे। रूपल, आपके साथ कई डॉक्टरों की टीम भी जुड़ी है? जी, तो वो भी ज़रा बताइए प्लीज़। कोई जब भी हमारे पास कोई पेशेंट्स आता है, जैसे मेरी तरफ कोई सिकल सेल पेशेंट आता है, तो सबसे पहले हम उन्हें हेमेटोलॉजिस्ट, जो कि हमारे यहाँ पे डॉक्टर गंजू है नागपुर से ही, उसी के साथ डॉक्टर दीप्ति जैन मैम, श्रीखंडे मैम और डॉक्टर बोधनकर सर, इनकी गाइडलाइंस से हम पेशेंट्स को एक ट्रीटमेंट दिलाते, क्योंकि हम मेडिकल काउंसलिंग नहीं करते, हम उनको ज़रिया बताते हैं जीने का, बट मेडिकेशन जितना भी ट्रीटमेंट है वो हमारे डॉक्टर्स लोग ही देते हैं। तो आप अगर किसी को सिकल सेल है तो हम सबसे पहले डॉक्टर गंजू, दीप्ति जैन मैम, श्रीखंडे मैम, डॉक्टर बोधनकर सर, इनके पास लेके जाके उन्हें ट्रीटमेंट शुरू करवाते हैं।
आगे के क्वेश्चन की तरफ हम बढ़ते हैं। रुपल, ये बताइए दर्शकों को, क्योंकि जैसे हम सुनते हैं या देखते हैं कि सिकल सेल पेशेंट की आयु ये काफ़ी कम होती है, ऐसे भी कहा जा सकता है, कहा जाता है, तो आप इसके बारे में दर्शकों को क्या बताएंगे? जी, काफ़ी पेरेंट्स आते हैं, जब हम उनसे मिलते हैं तो काफ़ी पेरेंट्स ऐसे बोलते हैं कि हमारा बेटा या हमारी बेटी काफ़ी मतलब जिएगी क्या, या काफ़ी साल मतलब इसको हम जीवित रख सकते हैं क्या। तो काफ़ी डिसअपॉइंट करने वाला उत्तर है, बट मैं आप सबको बताती हूँ कि 60-70 वाले सिकल सेल पेशेंट भी हमारे बीच है आज। अगर आप प्रॉपर मेडिकेशन करते हो, अपना ख्याल रखते हो, पॉजिटिव वे से अगर अपनी लाइफ को बिताने के लिए आपके अगर जुनून बनता है, तो आप अपने लाइफ में कितनी भी मोटी प्रॉब्लम हो, कितनी भी बड़ी प्रॉब्लम हो, सिकल सेल को भी आप हार मान सकते हो। कि आज मैं 27 साल की हूँ और काफ़ी लोग ये मानते हैं कि 20 साल तक ही सिकल सेल पेशेंट अपने लाइफ को जी सकते हैं, बट ऐसा नहीं है। आप अपने लाइफ को अच्छे तरीके से जी सकते हैं अगर आप प्रॉपर मेडिकेशन करते हो, ट्रीटमेंट लेते हो, और अपने लाइफ को जीने का जरिया जो भी है आपका, अगर आप मोटिवेटेड रहते हो तो ऑफकोर्स आपको कुछ भी नहीं होगा। जी रुपल, जाते जाते हमारे दर्शकों के लिए, सिकल सेल पेशेंट के लिए कोई संदेश आप देना चाहेंगे? जी, मैं यही कहूँगी कि आज के यूथ को मेरा यही कहना है कि शादी से पहले आप सिकल सेल टेस्ट ज़रूर करवाएं। अगर आपको लगता है कि जो सिकल सेल पेशेंट है, अगर आपको लगता है कि आप फैमिली करवाना चाहते हो, तो आप जब आपका बेबी होने वाला है तब आप गर्भजल टेस्टिंग ज़रूर करवाएं और आप अच्छे तरीके से लाइफ जी सकते हैं। जी थैंक यू सो मच रुपल जी। तो आज हमारे साथ जुड़ी थी रुपल उराडे। बचपन से रुपल ने सिकल सेल की बीमारी को कैसे फेस किया है, ये इन्होंने अपनी जर्नी हमसे शेयर की है। इसके बाद हम रुपल की मम्मी से बात करेंगे, जिन्होंने इस सिकल सेल की बीमारी के बारे में भी हमें कुछ बताया है। रुपल की कंडीशन कैसे थी, उन्होंने अपने आंखों के सामने अपनी बेटी को तड़पते हुए कैसे देखा, ये सारी चीज़ें अभी हमें रुपल की मम्मी बताने वाली है। हर साल दुनिया में करोड़ों बच्चे पैदा होते हैं। कई बच्चे दुनिया को देखने से पहले ही दुनिया से रुखसत हो जाते हैं, यानी अलविदा हो जाते हैं। भारत में ऐसा ही एक संकट काफी सालों से चला आ रहा है और दिन ब दिन बढ़ रहा है। हर दिन हजारों से अधिक बच्चे इस बीमारी के साथ जन्म ले रहे हैं और इसकी वजह है अज्ञानता, लापरवाही और कोशिशों की कमी। अज्ञानता किसमें, लापरवाही या लापरवाह कौन, और कोशिशों की कमी कहां? ये तड़प है जीने की। 19व्या जागतिक सिकल सेल दिनानिमित्त आपल्याशी रुपल उराडे या चंद्रपूरहून जोडलेल्या होत्या। रुपलची जर्नी तिने आपल्याशी शेअर केलेली आहे। यानंतर रुपलची आई जयश्री उराडे, ज्या शिक्षिका आहेत, त्या आपल्याशी जोडलेल्या आहेत। त्या आपल्याशी आज थेट आपल्या स्टुडिओमध्ये संवाद साधणार आहेत। नमस्कार. नमस्कार मॅम, तुमची मुलगी, आपण रुपलला बघितलं आहे स्वतः, तिने सिकल सेल फेस केलेला आहे। तुम्ही सुद्धा, तुमच्या घरात सुद्धा आणखी पेशंट्स आहेत। तुम्ही लहानपणापासून रुपलला बघितलं आहे, ती आजार आणि आजारापासून होणारा तिला त्रास, हे सगळं तुम्ही बघितलं, त्याबद्दल तुमचे अनुभव काय सांगा? माझी मुलगी जेव्हा 5 वर्षाची झाली तेव्हा तिला थोडं पोटात दुखणं हे ते सुरू झालं। आता पोटात दुखायचं तर आम्ही वारंवार दवाखान्यात जायचो, पण डॉक्टरने कधी आम्हाला असं कळवलं नाही की हिला टेस्ट करायचं आहे, काही असं कधीच सांगितलं नाही। जेव्हा रुपल थोडी लंगडत चालायला लागली आणि 5व्या वर्गात गेली, तेव्हा एक आंबेडकर डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की हिचं सिकल सेल टेस्ट करा, आणि आम्ही ते टेस्ट केलं आणि तेव्हा आम्हाला माहीत झालं की माझ्या मुलीला AA पॅटर्न आहे। आणि आमच्या पायाखालची जणू जमीनच सरकल्या गेली। पण मोठा धक्का बसला आहे की सिकल सेल ऐकून होतो आम्ही या बिमारीबद्दल, आणि पुढे मग असं म्हणजे एकदम टेन्शन यायला लागलं रुपलला, आणि खूप काही म्हणजे वारंवार दवाखान्यात ॲडमिट करणं, वारंवार तिला इंजेक्शन देणं, आणि ती अशी तडपायची, अशी म्हणजे खूपच त्रास व्हायचा, तिचा हातपाय दुखणं वगैरे, हे सर्व दुःखद वेदना पाहून नव्हत्या होत।
आणि असंच तिचं जीवन जवळजवळ 12वीपर्यंत गेलं. पण अभ्यासातही तशी चांगलीच राहिली, केलं तिने पूर्ण कव्हर, परंतु खूपच दुःखातून तिने वाट काढली. मला तरी वाटते आम्ही साधारण लोक पैसा लावू शकतो, आपण प्रायव्हेटमध्ये इलाज करू शकतो, पण जे लोक गरीब असतील, ज्यांच्याकडे पैसा वगैरे नसेल, त्या लोकांनी या बिमारीतल्या मुलांना कसं सावरावं हे मला माझ्यासमोर एक मोठा प्रश्नच निर्माण होतो. कारण त्या लोकांकडे पैसा नाही आहे आणि जवळजवळ या पेशंटला जेव्हा आपण ॲडमिट वगैरे करतो 25-30 हजारापर्यंत त्याचा खर्च होतो. कोणाला तर ब्लड द्यावं लागतं आणि खरोखर खूप दयनीय स्थिती आहे या पेशंटची आणि खूपच बेकार वाटतं यांची हालत पाहून. तर आतापर्यंत आम्ही कव्हर केलं आणि समोर जसजशी ती हुशार होत गेली आणि तिने याच्यावर विचार विनिमय करून माहिती काढून आपला अभ्यास वाढवला आणि आज ती स्वतः लोकांना मोटिवेशन करते आणि आनंदात जीवन जगते. स्वतः आपली स्वतःची काळजी स्वतः घेते. जणू आमच्या डोक्यावरचं थोडं ओझंच कमी झालं आणि खूप पुढे चाललेली आहे. आम्हाला समाधान आहे. मला असं वाटते इतर सिकलसेल पॅरेंट्सनीसुद्धा रुपलसारखंच आपल्या मुलांना त्या आजाराबद्दल सामना करण्याचं बळ द्यावं, आनंदात जीवन कसं जगावं याचं नेहमी त्याला मार्गदर्शन करावं. थोडं का होईना पालकांनी आपल्या मुलांना बसून थोडं मार्गदर्शन करावं, आनंदात दिवस घालवावे. कारण ही मुलं ना कुठे फिरू शकत, ना ही कुठे जाऊ शकत. अभ्यासही म्हटलं तर अभ्यासातसुद्धा ते मागे येतात. तर त्यांना आनंद देण्याची गरज फार जरुरी आहे आणि त्यांना तो मिळावा. जितकं जीवन आहे तेवढं त्यांनी आनंदानं जगावं एवढंच मला सांगणं आहे. नक्कीच. काकू, एक आई म्हणून तुमच्या काय भावना होत्या तुम्ही अगदी सांगितलं आहे. कारण लहानपणापासून आपल्या मुलीला त्या त्रासामध्ये बघणं प्रत्येक आईवडिलांसाठीच हे कठीण असतं. या त्रासातून रुपलनी स्वतःला सावरलं, स्वतःला एक अशी पर्सनॅलिटी तिने बनवली की स्वतःचं दुःख विसरून ती आज दुसऱ्या लोकांसाठी आणि रुग्णांसाठी कार्य करते आहे. तुमचं एक NGO आहे, सिकलसेल रुग्णांसाठी तुम्ही काम करत असता. तुम्ही कसं काय त्यात सहभागी झाल्यात आणि तुमची जर्नी काय राहिली आहे NGO सोबत? माझी मुलगी जेव्हा जे पेशंट येतात घरापर्यंत किंवा आम्ही गावापर्यंत जातो तेव्हा ती त्यांना माहिती देते. आम्ही तिच्यासोबत जातो. इव्हन आम्हाला बघून त्यांचे आईवडील त्या पॅरेंट्स म्हणून ते हे कसे आनंदात जगतात आहे, तर आमच्यापासून काहीतरी प्रेरणा घेतील असंच आम्ही काम करतो. जेव्हा रुपल बोलते त्यांना मार्गदर्शन करतात. अनेक पालक रडतातसुद्धा. मग तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की कसं जगायला पाहिजे, थोडं जीवन आहे ते आपण आनंदात कसं घालवायला पाहिजे, कसं आपण आपल्या मुलांसोबत वेळ घालवायला पाहिजे. आम्ही जरी दोघेही नोकरीवर आहोत तरी आम्ही आमच्या मुलाला वेळ देतो. तसं तुमचा जो काही उद्योग असेल त्याच्यातून थोडा तरी वेळ काढा, आपल्या मुलाला थोडा तरी वेळ द्या आणि त्यांना पुढे न्या. नक्कीच. काकू, नुकतंच आम्ही एक बघितलेलं आहे सोशल प्लॅटफॉर्मवर की आपण सिकलसेल पेशंटसाठी ग्रामीण भागामध्ये जाऊन त्यांना मार्गदर्शन केलं, त्यांच्या पॅरेंट्सला गाईड केलं. त्याच्याबद्दल जरा आमच्या दर्शकांना अनुभव शेअर करा. गावामध्ये जनजागृती नाही आहे. पॅरेंट्सला काही गोळ्या कोणत्या घ्यायच्या हे सुद्धा माहीत नाही. तर आम्हाला असं वाटलं की आपल्याकडे माहिती आहे का त्यांच्यापर्यंत पोचली पाहिजे. आम्ही त्यांच्या घरापर्यंत जातो आहे आणि त्या पॅरेंट्सला त्या जो अनुभव आहे आमचा, जे आमची मुलगी सुखाचं जीवन जगते आहे आणि ते कसं जगते आहे याची माहिती देतो आहे आणि त्यांना म्हणजे कोणत्या औषधी घ्यायच्या, कोणत्या डॉक्टरांना मिळायचं त्या डॉक्टरांबद्दल माहिती देत असतो आणि त्या डॉक्टरांपर्यंत त्यांना जाण्याची सल्ला देतो आहे. कधी आम्ही त्यांना मदतसुद्धा करतो आहे. आमच्याकडून होईल तेवढी मदत आम्ही त्यांना करतो आहे. तर ते सुखावतात, त्यांना बरं वाटतं आणि आमच्या घरापर्यंत येतात आणि आम्ही त्यांना मदत करत असतो. तुम्हाला लोकांचा किती प्रतिसाद मिळतो या कामामध्ये? भरपूर प्रतिसाद मिळतो. कारण जे या वेदनेत आहेत जे लोक ते आमच्यापर्यंत येतात आणि आम्हाला माहिती मागतात की आम्ही कुठे जायला पाहिजे, काय करायला पाहिजे, कोणत्या दवाखान्यात जायला पाहिजे, ग्रामीण प्रायव्हेटमध्ये इलाज करायला पाहिजे की सामान्य रुग्णालयात जायला पाहिजे. ती सगळी माहिती आम्ही त्यांना देत असतो. त्याच्यामुळे त्यांना खूप असं वाटतं की आपल्याला कोणीतरी चांगलं मार्गदर्शक मिळालेलं आहे आणि ते सुखावतात. नक्कीच. शेवटी जाता पेशंटसाठी तुम्ही रुग्णांना काय संदेश देणार? एकच सांगणं आहे माझं की सर्वात पहिले तुम्ही तुमचं ब्लड
टेस्ट करणंच फार जरुरी आहे. जर तुम्हाला लग्न करायचं असेल तर तुम्ही पहिल्यांदा ब्लड टेस्ट करा आणि त्याच्यानंतर तुम्ही पुढचा मार्ग अवलंबा. कारण ही बिमारी साधारण नाही आहे, याच्यात जीवन जगणं खूप कठीण आहे आणि आपण सर्वसाधारण लोक आपण आर्थिक परिस्थितीने पण बळकट नाही आहोत आणि आपली परिस्थिती पण तशी नाही आहे. म्हणून या सर्व गोष्टी करणे आवश्यक आहे. ब्लड टेस्ट करणं फार गरजेचं आहे आणि समोर जायचं असेल, पुढचं पाऊल उचलायचं असेल तर लग्नाच्या पूर्वी तुम्ही सर्व या गोष्टी म्हणजे स्पष्टपणे समोरच्या व्यक्तींजवळ मांडणे फार गरजेचे आहे. नक्कीच काकू, धन्यवाद. तुम्ही खूप छान आज माहिती आम्हाला दिलेली आहे. आज आपण बघतोय सिकल सेल दिवस 19 जूनला आज आपण विश्वभर साजरा करण्यात येतो आहे आणि या आजाराबद्दल आज आपल्याशी रुपल उराडे आणि जयश्री उराडे या जोडलेल्या होत्या. त्यांनी त्यांची जर्नी शेअर केली. तुम्हाला बऱ्याच गोष्टींचं यांच्याकडनं मार्गदर्शन मिळालेलं असेल. त्यांचं एनजीओ आहे, जर तुम्हाला त्या एनजीओशी जुळायचं असेल, त्याच्याकडनं ट्रीटमेंट करून घ्यायची असेल, आणखी बऱ्याच कुठल्या या आजाराबद्दल माहिती जर मिळवून घ्यायची असेल तर जसं रुपलनी तुम्हाला बघायशी सांगितलं त्या प्लॅटफॉर्मवर साईटवर जाऊन तुम्ही ते सर्च करू शकता, त्यांना व्हिजिट देऊ शकता. इवन चंद्रपुरात जाऊनसुद्धा तुम्हाला त्यांची भेट घेता येईल आणि अनेक मार्गदर्शन याबद्दलचे तुम्हाला ते नक्कीच करतील याची आशा आहे. आज 19 तारीख या दिनानिमित्त मी तुम्हाला नक्कीच आमच्या चॅनलच्या माध्यमातून ही विनंती करेन की जर तुम्हाला या आजाराची लक्षणं तुमच्या मुलांमध्ये दिसून येत असेल किंवा स्वतः तुम्हाला याचा जर काही त्रास आणखीनच वाटत असेल तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांकडे जा आणि लवकरात लवकर या आजारावर ट्रीटमेंट करा. परत जर लग्न करताना तुम्हाला या आजारातनं आणखी काही प्रॉब्लेम्स अनुभवत असेल असं वाटतंय किंवा पुढच्या पिढीसाठी तर लगेच तुम्ही प्रेग्नंट असताना टेस्ट करून घ्यावी अशीही मी विनंती करते. आणि जयश्री काकू, खूप खूप धन्यवाद तुमचं. तुम्ही तुमच्या मुलीबद्दलचे जर्नी, त्याचे अनुभव कसे राहिलेत, एक आई म्हणून तुम्हाला काय वेदना होत्या ते सगळं आज तुम्ही आम्हाला मांडलेलं आहेत. खरंच तर तुमच्या भावना मी व्यक्त करू शकत नाही आहे आणि आभार जेवढं मानावं तेवढं शब्द कमी आहेत आणि तुमच्या कार्याला जे तुम्ही एनजीओद्वारे करतात आहे त्याला खरंच सॅल्यूट आहे. आणि थँक्यू सो मच आज आमच्याशी जोडण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ आम्हाला देण्यासाठी. थैंक यू सो मच. अगर आप खरीदना चाहते हो अपना प्लॉट, फ्लैट, रो हाउस या रिसोर्ट तो आइए आरव एम्पायर प्राइवेट लिमिटेड ISO सर्टिफाइड कंपनी में, जहां आपको मिलेगा 0 माइल से महज 30 किलोमीटर के अंदर प्लॉट, फ्लैट, रो हाउस और रिसोर्ट, वो भी आसान किश्तों पर. वही आरव नगरी में आपको मिलेगी गार्डन, स्विमिंग पूल, मेडिटेशन सेंटर, रेस्टोरेंट, चिल्ड्रन पार्क, योगा पार्क, सेल्फी पॉइंट और अन्य सुविधा. तो आइए आरव नगरी और पाइए आपके सपनों का घर, वो भी बैंक लोन के सुविधा के साथ, NTP सैंक्शनड. हमारा पता प्लॉट नंबर 78, ओम साई अपार्टमेंट, विद्या विहार, प्रताप नगर, रिंग रोड, नागपुर. कॉन्टैक्ट ऑन 0712295365 और 7447443370 and 7745042520.